फळ टीम बीने पलटी खाल्लेली आहे. कारण ज्यावेळेस निकी विचारायला आलेली होती की तुम्हाला आमच्या दोघांविषयी काय प्रॉब्लेम आहे, आम्ही क्लोज येतो याच्याशी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस फक्त आर्या बोलत होती, तिथे पॅडी नव्हता, त्यामुळे अरबाजने तुम्ही नव्हता, तुम्ही नका बोलू असं म्हणून सांगितलं. त्यानंतर अंकिता देखील म्हणाली की मी कोणतं वाक्य बोलली का ते सांगा. फक्त आर्या बोलत होती की आम्ही ॲज अ थर्ड पर्सन घरामध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला ऑकवर्ड फील होऊ शकतं. तर याच्यावरती कोणी काही बोललं नाही आणि नंतर एकटी निकी बघून अभिजित तिला समजवायला गेलेला होता. ती गोष्ट अभिजितची खरंच चुकलेली होती की तो एकट्यात जाऊन समजवतोय, ग्रुपमध्ये तो काहीही बोलला नाही. आणि त्यानंतर इकडे अभिजित सांगतोय की मी असं बोललो नाही, मी तिला काहीच बोललो नव्हतं तिच्या क्लोजनेसबद्दल. माझं फक्त हे म्हणणं आहे की तिने त्याच्यापासून जरासा डिस्टन्स ठेवावा किंवा ज्या काही गोष्टी असतील. आणि तर आर्याचं म्हणणं आहे की तुम्ही हीच गोष्ट माझ्या वेळेस बोलला नव्हता. म्हणजे खरंच आज टीम बीने खरंच पलटी मारलेली आहे. आणि ज्या वेळेस डीपी बोलायला जातो तर अंकिता इकडे शांत बसायला सांगते. आणि जिकडे वैभव आणि जान्हवी बोलत बसलेले असतात तिथे देखील अंकिता म्हणते की हे वाढवत आहेत का असं वैभवने विचारल्यावर माझं कोणतं वाक्य आहे का तिथं एकदा अंकिता विचारते. तर यावेळेस टीम बीने त्यांच्याशी एकत्रित येऊन सांगायला होतं हो आम्ही बोललो आणि तुझा हा प्रॉब्लेम का आहे की तू का असं करतेस हे विचारायला हवं होतं, तिच्याशी भांडायला हवं होतं. परंतु यावेळेस फक्त आर्या भांडली आणि ती वाईट झाली. त्यामुळे टीम बीने खरंच पलटी मारलेली आहे असं किती जणांना वाटतं. ज्यावेळेस भांडणामध्ये निकीचा विषय येतो सगळेजणच त्या भांडणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तर ही चूक खरंच टीम बीला महागात पडते आणि प्रेक्षकांना देखील ती आवडत नाही. तर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.